गावाकडे जाताना आम्ही आधी महेशच्या घरी गेलो होतो. तो सवंतगावला राहतो वैजापूर तालुक्यामध्ये. तर त्यांनी ना काळी भाजी नितीनला आवडती वांग्याची वगैरे, मग त्यांनी ती केली होती. तर त्याच्याबरोबर भाकरी करणार होत्या. भाकरी ना चुलीवरच्या छान लागता म्हणून त्यांच्या आत्या भाकरी करत होता. इकडे त्यांच्या बंगल्याचं पण काम चालू आहे, कारण की त्याचे काका पण डॉक्टर आहे एक ना, 2 नंबरचा चुलता. त्यामुळं मग त्यांच्या याच्याने चाललंय ते घराचं काम बऱ्याच दिवसापासनं. ही महेशची आजी आहे. महेशची मुलीला घेऊन बसली होती, म्हणजे पंतीला घेऊन बसलेल्या होत्या त्या. आणि नंतर स्वयंपाक झाला. भजे वगैरे पण तळलेले होते. आणि मग हे सगळे जेवायला बसले, कारण की वांग्याची भाजी प्रत्येक वेळेस जर आम्ही गेलो ना तर काय खायचं, तर वांग्याची भाजी खायची. आणि तिकडनं घरी आलो. मोठा पण व्हिडिओ आहे बरं का ताईंनो, मी तो टाकल, कारण की शॉर्ट्स सगळे बघता, मोठ्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज येत नाही आहे, त्यामुळे मी मोठा व्हिडिओ टाकलेला नाही आहे. पण तो पण तुमच्याशी शेअर करते उद्या, कदाचित मी तो पण व्हिडिओ टाकल. आणि तिकडनं आलो आणि एवढा सगळा भाजीपाला आणला होता दादाने, कारण की संडे आमचा गेला होता. म्हटलं मग त्याने एवढा भाजीपाला आणला, तो लावला. आणि इथं इडलीचं पण टाकलेलं होतं मी भिजत, कारण की प्रेमला सारखं इडली सांबार डोसा हेच पाहिजे असतं. नितीननी सामान पण आणलेलं होतं. आणि इकडं गावाकडनं मी ना, म्हणजे महेशच्याच मम्मीनी हरभऱ्याची भाजी पण दिलेली होती, कारण की आता गावाकडे हे सगळ्या गोष्टी भेटतात. आईने बेसन पीठ पण दिलेलं होतं डाळीचं, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं ते. आणि संध्याकाळ झाली, दादा बसलेला होता, कारण दादाचं ऑफिस 2-3 दिवस, त्यामुळे तो आलेला होता. तो वंश सांभाळत होता. मग शेजारची श्रावणी पण आलेली होती, तर तो तिला पण खाऊ घालायचा, त्याला पण घालायचं. आणि इकडं भाकरी केलं होतं ताईंनो मी. ह्या बाजरीच्या भाकरी, आम्ही शक्यतो ज्वारीच्या भाकरी खात नाही, बाजरीच खातो. तर एवढ्या मोठ्याच भाकरी करते बरं का मी, छोट्या बिलकुल नाही जमत मला. कारण की आई पण आधी म्हणायची लग्नाच्या आधी, बाई तुला एवढं मोठ्या खटल्याच्या घरात दिलं पाहिजे, एवढ्या मोठ्या भाकरी करते तू. आणि ही ना कांद्याची पात, दादाने एवढं भाजीपाला आणला, म्हटलं मग आता फ्रेश आहे तर आपण कांद्याची पात करून टाकू, कारण की ती सुकून जाईल सकाळपर्यंत. आणि एवढं फ्रीजमध्ये बसवायचं म्हटल्यावर, कारण की तुम्ही तर माझं फ्रीज बघितलेलं आहे, सगळ्या डाळींनीच पॅक झालेलं आहे ते. आणि आम्ही चार जण होतो ना. महेश पण आमच्याकडंच आहे जेवायला, कारण की शिवानी तिकडंच राहून घेतलं आहे तिने गावाकडंच थोड्या दिवसासाठी, काही कार्यक्रम असेल तिथं, त्यामुळे थांबली ती. आणि मग सगळ्यांसाठी मी जेवण बनवलं. इकडं प्रेम, परत त्याचा पनू मामा येतो, कारण की माझ्या मावशीचा मुलगा येतो. तर ते सगळे डान्स वगैरे दोघांचं चाललेला होता, ते झालं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ना वरच्या ताईंक जायचं होतं आम्हाला, कारण की त्यांची देणार म्हणजे रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला आहे भाऊजींचा. तर आम्ही तिथे गेलोच नाही, आम्ही गावाकडे होतो. त्यामुळं मग मी त्यांच्यासाठी एक छानशी साडी आणली. डॉक्टरनी एक दिवा आणला होता चांदीचा, आणि भाऊजींसाठी शर्ट घेतलेला होता. तर म्हटलं मग जास्त दिवस झाले की बरं नाही वाटत द्यायला, त्यामुळं आधीच आम्ही मग ते पण द्यायला गेलो. तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये.